अरे बुडबा यंदा पार्टी करत नाही का बा 35ची? पार्टी करतो गड्या 34ची 44ची. हा सारे फुकट खाणारे आहेत ना रे बा. फुकट होऊ द्या बैक राहू द्या असे लोक आहेत गावात आपल्या. फुकट जाते सारं गाव खाऊन. पैसे द्यायला एक तयार नाही भाऊ, एक तयार नाही करायला कोणी येत नाही. काय सांगा आणि काय करतो पार्टी. आम्ही ठरवलो यंदा घरीच पाव भरण्याचं आणि गुचू गुचू खायचं. बुडबा आपल्या आपल्यातच जमून आपण 4-5 जण आहेत. जे पैसे देतील ते पार्टी देतील, त्यांना नाही पैसे दिले त्याला देऊन हकालून मग. आपण लाख म्हणतो 4-5 जणांची पार्टी, 4-5 जणांची पार्टी, पण फुकटेच जास्त येऊन बसतात भाऊ. ते काही पुरत नाही. कसं गावातलं काम असते. कुणी आला तरी साथ आपल्याला कसं नाही म्हणता येत नाही. त्याला जेवायला बसवाच लागते असा विषय आहे भाऊ. ते कसं रागापेक्षा नाही केली पुरली पार्टी. कोण येणार आहे हो, कोण नाही येत ना हो. तुम्ही काय राजा, आपल्या आपल्यात जमून टाकू आपण बजेट. काही कोणी येत नाही. बरोबर आहे. आता तुमची इच्छा आहे बाबा पार्टी करायला, तर ठीक आहे करून टाकू ना मग. पार्टीचं 31च्या पार्टीचं नाव बी नाही काढलं तर आलाय फुकट्या. झालाय आलाय अटीचा आमचा उरावर खायला. आलेलं का वाश येते का या लोकांना काय माहित फुकट खाणार राहिली. गळ्या डॅनी मोतीराम, अरे बा 31च्या पार्टीचं काय वा यंदा काही नियोजन आहे की नाही? फुकट्या फुकट खायला पाहिजे तुले. काही गळ्या काही सोय नाही यंदा. सोयाबीननं चाट दिली, कापसाने तशी चाट दिली, आणि हाय त्याले भाव नाही. तर कसा यंदा काही मिळ नाही गड्या आपला. सोयच नाही ना यंदा. गड्या काय पार्ट्या करतो बुवा यंदा? काही खरं नाही गड्या. पैसाच नाही तर पार्टी कुठून येणार आहे? अरे काय पार्टीचा काही विषय आहे का बाबा? पार्टीचा बंदा खर्च मी करतो पार्टी. अरे दोस्तासाठी पार्टी नाही मग कोणासाठी तर? चला काही वांधा नाही. तुमच्या जो पैसे नाही तर माझं आहे ना, मी माझ्यातर्फे पार्टी तर तुम्हाला. अरे आता साऱ्या गावात कोणजीला बुडा रुपा मस्ती ना बा. गोवातली गवडी काढणार बुडा. आज कशी का पार्टी देऊन राहिला रे बापा? सारा खर्च मीच करतो. खरंच देतो ना बा पार्टी. की वक्ता निघून जाशील आले म्हणतील मा उरार फुकट खायला. असं नाही झालं पाहिजे. तुझा काही भरोसा नाही बाबा तुया. बे मी का खोटा बोलणार का बाबा? देतो ना पार्टी देतो ना बा. अदलोक मी आले फुकाचं खाल्लं, पण यंदा मी ठरवलं की पहिली पार्टी मीच देणार. 31ची मीच. असं मी ठरवलं ना ते. तुम्ही कडे हो काही माणसा. बरोबर काही खोटा नको बोलू. पण कसं मग आता जाय आणि सामान गिमान घेऊन ये. जाय होय तूच जाय आणि तूच हाताने घेऊन ये. बाबेकडे पार्टी मीच देऊन राहिलो आणि मीच जाऊन मीच आणू सामान. काय करा माणसा तुम्ही जाणं. बसतो डी हो तुझ्या शाईना हातानं जे काय आणायचं असेल ते आणतो. आम्ही कसं कमी जास्त झालं तर मग काय करा. पहिले माहिती आहे तू कसा स्वभाव आहे आम्हाला. जाय होय तूच आण सामान. बरोबर. हा बुडवा हा चमत्कार कसा झाला? हा कंदील बुडा पार्टी देतो म्हणते. हा तर पुरा म्हणजे कंदील आहे बापा. इटे लाईन पुरा. म्हणजे परवा दिवसची भाजी आज खाणारा माणूस आहे हा. आणि हा पार्टी देऊन राहिला म्हणते आज. काय माहित गड्या. आम्ही तर दोघं जण चक्रात पडलो ओढीचा. हा चमत्कार कसा झाला? याचं कसं आहे फुकट खाऊ द्या वय राहू द्या असं काम आहे याचं. पार्टी कशीच काय देऊन राहिला. नक्की आले काहीतरी सापडलं. घबाड सापडलो काय नाही म्हणून त्या पार्टीवर आला. अरे तसं नशीन ते. याले स्वतःच वाटली की साहेब आपण दरवर्षी जातो फुकाचं खाऊन येतो. यंदा आपण पार्टी जा असं वाटलं त्याला. लाज वाटली स्वतः म्हणून तो पार्टी देऊन राहिला. द्या मुतकुटी विचार करून राहिले काही असो ते. आपण आपल्याला खायलाच भेटून राहिलं ना. टेन्शन नाही घ्यायचं. जाऊ द्या फुका फाका जमलं ना आता पार्टीचं आपलं. चला उठा बरं. चला गौऱ्या मोऱ्या आणा. काही इंधन आणा. आडीचा चूल पेटायला लागेल तर लगेच तो कंदिल्या तिकून सामान घे. चला बाबा. रामदेव भाऊ 100 रुपये द्या ना राजा. आज 31 आहे ना. 31 100 बाई. आज नाही भेटत तुला 100 तू तर बाबा मग हाय कधी मूत प्याले दुकानात आहे की नाही. देशी आपला एक घेतला की तमाशा सुरू गावामध्ये. 31 जिंदाबाद. रातभर 31 मग आहे की नाही. 100 मध्ये जलवा. त्या मी तसा माणूस आहो का राजा? काय राजा मी का दारू पिणार आहो काय? मी आता मागच्या वर्षी सोडली ना. मागच्या वर्षी सोडली ना. मी काय दारू घेणार आहो का? द्या ना 100. औषध आणायला लागते ना. पोरग बिमार आहे माय. त्याला मलम बी न्याय लागते. मला द्या 100 द्या. देवल्या मला येड्यात नको काढून. मी तर रगरक्ष वापी गावणार रे बाबा. आता तुझा पोरगा मला जगण्या भेटून गेला. काय म्हणे काका कुठे चालली? कोणता बिमार आहे तो आणि कोणता मला मारा लागते. काही बी उद्या का चाटा मारत राहिले निघ फोकाळे हाणत राहायचं रे. 100 रुपये 10 रुपयासाठी. रामदेव भाऊ राजा कधी तर काम करत जा हो बा. तुम्ही राजा आवाज देता बरोबर मी पळत येतो बा. 100 रुपये द्यायला ना नको करून राहिले बा तुम्ही. काय राजा माणसा.
शंभराचा विषय नाही देवलाल, पण आज न घेऊ. आज कसं 31 आहे, तू 31 गाजूची ना. सीधा तुला एवढे पैसे घेतले कुत्ता साहेबच्या दुकानात. तर कसं आज पैसे न घेऊ. उद्या लागलं तुला 100 सांगून 500 देतो मी 1 तारखेला. हो, तुम्ही राजा पार्ट्या करसान, खासान पेसान, आम्ही तसेच राहू आखोळले. म्हणजे आम्ही गरीब आहे म्हणून पार्टी करा नाही का आम्ही ना? का असं आहे का तुमचं? नामदेव आपलं पटलंच नाही, आपल्याला हे पटलंच नाही. देवलाल, पोटातलं होटावर आलं की नाही, पार्टी करायला पैसे पाहिजे त्याले. म्हणजे पार्टी आली की मग दारू आलीच. त्याने पाहिजे काय तू 100. नाही ना नामदेव, मी मागच्या वर्षी दारू सोडली ना. तुम्हाला काय सांगा, मा बायकोची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला. दारू सोडली मी, दारू प्यायला नाही पाहिजे ना. 100 द्या ना, 100 द्या ना. काय गळा देवलाल, तू 100 मागून राहिला रे. 1 तारखेला मारून 500 घेऊन जातो बाबा, मला देतोय नको बस. पण आता मागू नको तू 100. आज नको 100 मागू. सारा तमाशा घालशील तो गावामध्ये. त्यासारखा राजा इटेल खरंड माणूस पाहिला नाही मी. पुरे किरण आहे राजा तुम्ही, पुरे किरण आहे. मग राजा ह्या किरण कामं करू करूच तर एवढं जमवलं राजा तुम्ही ना. आमचेच पैसे ना आम्हाला देत नाही बा तुम्ही. बेजा बोगस आहे राजा तुम्ही, बोगस आहे. हो बोगस आहे नामदेव, तुम्ही काही सुधी नाही, सुधी नाही, तुम्ही बोगस आहे. 100 रुपये द्यायला माझे पुढे उरून राहिले. तसं काही मी गदी काय टाकल्या बा. कसे हो तुम्ही, कसे आहे राजा? बेकार आहे हो तुम्ही, बेकार आहे, बोगस आहे तुम्ही. हो भाऊ देवलाल, मी किरणा, मी गुवातली गवळी काढणारा, चंगूस कंजूसा मंजूसा, काय जे म्हणणं ते म्हण बा. तुला 5 चप्पल आहे ना, एखादी मा डोक्यात देखील. म्हणजे आपण यायले पैसे दिले तर ठीक, नाही तर मग आपण बोगस आहो. आपण हे आहो ते आहो, ढमुका टमुका. का बाबा. गड्या नामदेव, बोला बोला बुडे बा. अरे गड्या नामदेव, मी ना 31 ची पार्टी ठेवला आहे. तर कसं येतो बरं तू? नाही मग म्हणजे सांगितलंच नाही बाबा. बरं येतो ना मग मी. बरोबर लोकांचं, मोठमोठ्या लोकांना सांगतात लोक, आपल्या सारख्याला गरीबाला कोण ओळखते बा. आपण कसं उभं आहे टिसा, पण कोणी आपल्याला सांगत नाही बा. गरीबाला हलकट पाहतात पण लोक, गरीबाला हलकट. अरे बा, गरीब श्रीमंत काय नाही बापा. तू ये ना, तुला काय मी का नाही म्हणून राहिलं बापा. ये तू बी. नाही हो बापा, नाही काही मी येत नाही बाबा. काय मागं लागून येऊ बापा मी? काय बापा, तुम्हाला तुमची इच्छाच तर नव्हती मला सांगायची. पण काय येऊ मी? तेवढा नाटकं बंद करणं बा. ये ना नामदेव, याला घेऊन येतो रे बा. चाल, मला सामान गिमान आणा लागते बा. मटन गिटन आणतो मी तिकूनच. बुडे बा. हो कोणत्या बुड्याने उरी लावली बा पार्टीचे ना. हा बा, रुपा मोजणारा बा. पुरा चिल्लर खुर्दा जमा करणारा बुडा हा. भाजीपाला घ्यायला गेला 10 रुपये, मेथीची जुडी 9 रुपये तिथे हा बुडा. असा आहे, जटी पैसे वाचतील तटी वाचते. आणि आज पार्टी घेऊन राहा 31 ची. काऊन कसा काय, पण काय मिळा. जाऊ दे, आपल्यालाच काय करायला लागते. जाऊ पोका फाका खायला. वेगळा जमलं जेवला तुझ्या 31 जमलं. फुका फाकाच जमलं का 100 रुपयाचं काम नाही पडलं तुले. मा फुका फाका जमलं, तुमचं नाही जमलं का? तुमचंही बापा, तुमचंच म्हणा दरवर्षी फुकाच जमते. तुम्हाला रुपया खर्च करायचं काम नाही. मोठ्या लोकांचं तसंच काम असते, गरीबाला पैसे खर्च करायला लागतात बाहेर गेले. चाल, जास्त नको गप्पा झाडू. चाल, त्या बकरेल चारा घेऊन. रुपये देत नाही, बकरेल चारा म्हणता तुम्ही. जावा, मी नाही येत. चालणं झाली ना आता पार्टी. आता कोणते 100 देऊ तुले. चाल मोकळ्यानं, नाटकं नको करू. चला. सरपंच, यंदा काय पार्टीचा माल दिसून नाही राहिला वाटते. पार्टी नाही वाटते तुमची यंदा. शिन्ना बे शिवला, सरपंचाची पार्टी अशी नाही काय. पण सरपंच आपल्याला सांगत नाही. सरपंचाला वाटते आपण फुकटे का, असा विषय आहे ना. चुपके असते सरपंचाची त्याची पार्टी बापा. पार्टी काच काय बाबा, काची कोणतीच पार्टी नाही, फार्टी नाही बा. यंदा सारं मोडलं ते. पैसे देणारे 10 आणि खाणारे 100. ते काही पुरत नाही भाऊ. घरून पैसे भरायला लागतात त्याच्यात. घरी इकून तिरत करणं आहे ते. पार्ट्या पण घरीच आणा, पावभर शटाक भर आणि घरीच खा. खरंच सरपंच, पार्ट्या पुरट्या पाहिजेच नाही. त्याच्यात नानबी वेगळे लागतात ना हो. काही गांजा पिणारे असतात, काही दारू पिणारे असतात. त्या पार्ट्यात गेले की माणसाला माणूस म्हणते एखादा सुट्टा दे बरं गळा, पाहू दे बरं पिऊन. नाही तर मग एखादा घोट दारूचा मागते. शोक लागते ना याच्यामध्ये. ह्या पार्ट्या बोगस असतात. खरंच नाही करायला पुरत सरपंच पार्ट्या. सरपंच खरंच ना, पार्ट्यानं गावाच्या गाव वाया गेले. काय सांगा तुम्हाला. आम्ही परवा दिवशी त्या दुसऱ्या गावाला गेलतो आपल्या गावाच्या. तर तिसा पार्टी गेली, बंदे पुरे बेवडे झाले ना बाबा. पार्ट्या बेकार असते. सारी बेवडा पार्टी असते. पा कोण सांगून राहिलं समजून सांगा. साऱ्या गावाच्या गौ ही, साऱ्या लोकांना शोक लावणारी ही, आणि सांगून राहिले. काय छापायच्या मारतात बाबा. येईनच करा बापा हे धंदे. आपल्याला नाही जमले बापा.
गड्या शिवलाल बबन बरोबर आहे गड्या तुमचं. पार्टी लय म्हणजे धिंगाणाच होते ना, वाया जाते माणूस. पार्टी पुरतच नाही. हा. आणि जो करते त्याचा जीव जाते त्याच्यामध्ये, ते नांदी नाही लागेल पुरत बा पार्टीच्या. बरोबर आहे. कसं मोठ्याचं पाहून लाईनी पोरं पार्ट्या करतात ना मग घरी. हा पहिले घरीच पुरी करतात, मग चिकनार येतात, मग मटणावर येतात, मग दारूच्या शिशीवर येतात. त्यापेक्षा पार्टी मुळला व्हिडिओ पार्टीच नाही पाहिजे. हा बरोबर बोलून राहिले तुम्ही दोघे जण. आता तुम्हालाच माहित आहे आपण पार्टी करतच नाही म्हणून विरोध आहे आपला पार्टीले. हा बेवडा लागते ना. हा दारूचा शोक लागते, ज्यामध्ये नाद लागतात बेकार. सांगता तुम्ही तुमचा खिशात सोयीच नसते ना, रुपया खिशात नसते काय पार्ट्या करसान तुम्ही. फुकाचं खायला पाहिजे फक्त तुम्हाला. फुकट खाऊ द्या वयक राहू द्या. साया जो माहित आहे आम्हाला सारं. पार्टी असली तरी कुत्र्यासारखं हुंगत हुंगत यायचं. हा भेटते का तरी पाहायचं. आता कोणाची पार्टीला कोणी बोला ये बापा जेव. हा एका प्लेट भाजीनं काय होऊन राहिलं अशी फुकटे आहे तुम्ही. वा तुम्ही दोघे जण सज्जन आहे. हा पार्ट्या करत नाही तुम्ही लय चांगले आहे बापा. आम्हीच नालायक पार्ट्या करणार सायाचे. हा गड्या सरपंच काय बुडोबा काय म्हणता. गड्या सरपंच कसं म्या पार्टी ठेला 31ची तर कसं येजो बरं बा तू. हा आणि काय आता काही सामान दे बरं मला. चाल बरं रफ काढ बरं. कसा अच्छा वाला बाबा 31चा पार्टीचा. काय शिवला बघण्यासारखाच आहे बाबा. फुकट खाऊ बुडा. बरं बुडोबा सांगा ना सांगा काय काय पाहिजे सामान. बरं दे बरं सामान घे. 1 किलो सोया तेल दे. सोयाबीनच्या वड्या दे 1 किलो. गोळंबी दे. महाराजा पुडी दे 1 मसाल्याची. अजून काय पाहिजे खोबरं दे जरासं. काय बाबा बुडोबा काय सोयाबीनच्या वड्याची पार्टी आहे का हो 31ची. मी काय वड्या खाऊ घालणारा माणूस आहो का. प्युअर गावरान कोंबडा कापणारा. ह्या वड्या मा घरी पाहिजे बायकोन सांगितल्या ना. ते काय मंचुरियन की चंचुरियन करते म्हणे त्यासाठी पाहिजे म्हणे बा. त्या बुड्याचं जमलं काहीतरी तिकडे पार्टी आहे म्हणे आज आमची 31ची. यायला पाहिजे ते. हे घरचं सामान आहे आपलं. ते हे थोडी आहे पार्टी सामान थोडी आहे. ऐकलं बा मंचुरियन वड्याचं. हा काय मंचुरियन थोडी वड्याचं असते बुडोबा. त्या बुड्याचं काय भाऊ ते देव जाणे बा. पण त्याने वड्या सांगितल्या मला किलोभर तर नेऊन राहिलो मी. मला काही माहित नाही. बरोबर बापा देतो. हो बाबा बुडे बा फक्त काय सरपंचाले आमंत्रण आहे का पार्टीचं आम्हाला नाही काय. सोयाबीनच्या वड्या कासाठी चालवल्या तर स्पेशल तुमच्यासाठी जात फुकटेसाठी. आणा कशी पार्टी देतो तुम्हाला तर सायच्या सोयाबीनच्या वड्या खाऊ घालता. अरे बाबा आपलं ओपन असते साऱ्यासाठीच आपली पार्टी. पण कसा आता माझं कसं लक्षच नाही राहिलं तुमच्यावर म्हणून मी सांगितलं नाही. तुम्ही या ना पार्टीला काही वांधा नाही सारेच्या. बरं सरपंच चाल मग मी येतो बा. कसं 4-5 जणी अजून सांगणार मला पार्टीसाठी. तुझं लोक कसं सामान गिमान बांधून ठेव मी आलोच मग. बुडे बा या तुम्ही. कसं काय मन झालं बा बुड्याचं पार्टी द्यायली. गावरान कोंबडा कापतो म्हणते. काय म्हणलं का खरं आहे खोटं आहे मला काही वाटून मग काही समजून नाही राहिलं. बुडं कसं काय बापा एवढं हे झालं दिलदार तर. काय सरपंच बुड्याचा काही दिलदार झाला राजा खर्च करून राहिला बा. हो ना बा आज कसं काय माहित बा पार्टी देऊन राहिला बुडा तर. सरपंच आपल्याला काय करायला लागते खायचं काम करा आपण. फुका फाकाच भेटून राहिलं तर वरप्याचं काम करा. जाऊ द्या कुठे डोक्याला ताण घेता. जाऊ दे बा बुड्यात सामान काढतो. चालली जाऊ मग. हा काय पाटील काय 31चं नियोजन काय आहे. करता की नेमका पार्टी. दरवर्षी का पाटलानं पार्टीचं नियोजन करा. तूच कर बरं गंठे यंदा पार्टी नियोजन. पाटील यंदा घंट्याच करीन हो पार्टीचं नियोजन. घंट्या घरी खुशखबरी आहे ना. घंट्या बायकोला दिवसात लेकरू होणार आहे आता. घंट्या बाबा बनील. अरे घंट्या मग आता कसं पहिले पार्टी देऊन टाक तू. घंट्याच्या घरी कसं खुशखबरी आहे ना. तूच पार्टी दे गळा यंदा. आम्ही म्हटलं तर काय मावस उरावर बसता काय. बरे होते बाबा मी त्या बुटेत गेलो असतो पुरलो असतो फुकाला खायला भेटलो असतो मला. तुम्ही तर मला दडपून द्यायला बसला आधी सा. म्हणजे 2-2.5 जण लंबा घंट्या. काय बा विचार करत जाण गरीब आले करू आणू मी. कधी तो दडपून घेत जा. कधी अंग शोकत राहायचं बाबा. कधी तो हो म्हणत जाय. चला बा पाटील यंदा यावेळेस मी पार्टी देतो. आणि ते बी घरी गुड न्यूज आहे म्हणून राहिला मी. तसं तुला म्हटलं का कधी. बा होईन की नाही होईन याचा पता नाही. खर्चाचा डोंगर मा डोक्यावर आहे. दवाखान्याला मला महिन्यात 3,000 लागून राहिले मला माहित आहे बाबा. तू म्हणतो की गुड न्यूज आहे. अरे पुरा लंबा लागलो मी गुड न्यूजच्या नादी लागून इकत घ्यायला लावलं मी ते. मला माहित आहे बाबा. पण काय सांगून आला तू पार्टी दे. ते पाहू मग झाल्यावर काय तर. घंट्याची इच्छाच नाही ना हो. इच्छाच नाही. घंट्या तू जर पार्टी नाही दिशी तुला का पोरगीच मी. पोऱ्या होणारच नाही तुला पोरगीच. पोरगी बी चालते बा. पोरगी तर चांगली आहे. दोन्ही घरी दिवा लावते ना बाबा. बापाचंही पाहते नवऱ्याचंही पाहते. पोरगीच पाहिजे आपल्याला. पोऱ्या काय करते त्याचं लग्न झालं पोऱ्याचं की आपल्या गांडीवर लात मारते ढुंगणार आपल्या. पोऱ्या काय कामाचा.
अरे बघंट्या पोरगी चांगली आहे. गडे हो. या बुड्याचा काय उठलं रे बा, आवाज देऊन राहिला हा बुड्याचा. नक्की पोताळ्या सोयाबीनच्या पोताळ्या टाकणार त्या बुड्याच्या म्हणून दावा देऊन राहिला हा. हा याला बाई चौकात फुकट फाकटचे पोरे भेटतात पोताळ्या टाकायला. ते शाळा आहे. बुडे बा काय म्हणत होते? काही नाही गडे हो. यंदा कसं म्या 31 डिसेंबर या पार्टीचं नियोजन करेल आहे. तर कसं तुम्ही ये जा बरं. नाही तर म्हणून सांगितलं नाही बा. पहिले तुम्हाला सांगायला मी कसं तुम्ही माकादी कामात पडता म्हणून. अरे बुडे बा तुम्ही पार्टी देऊन राहिलो का बाबा? मग पहिले येतो आम्ही तर. हो मीच देऊन राहिलो बा पार्टी. या तुम्ही मग. चला मग. अजून मला काही लोक सांगणार बा. बुडे बा येतो मग आम्ही संध्याकाळी. या मग या. चला मग. म्हणून या ना तुम्ही. या ना वावरात पार्टी खायला. 31ची पार्टी पाहिजे ना तुम्हाला. पानं कसा आवाज आहे तो. किलोभर चिकन 2 किलो सोयाबीनच्या वड्या घ्या खात. वरपा फर्र असा. घंट्या वाचलेले का पैसे? फुका फाकाच जमलो हे तू. हो पाटील जमलं राजा जमलं. हे असं वाटून राहिलं काहीतरी दालम्या खाला. हा बुडा एवढा चिकट आहे पार्टी देणारच नाही. हा काहीतरी घोरा आहे असं वाटून राहिलं बा मला. मनाला वाटून राहिलंय. जनबे कुठे घोरा विचार करून राहिला. खायला भेटून राहिला फुका फाकाचं खाऊन घ्या माणसानं. पाटील भला आमचा बुडा आदरानं जाऊ दे. काय तू कशात येईल का? डाऊटच काढत राहतं बा. हो गड्या दगडू तू नामदेव भाऊचा शिक्का आहेस रे बा. हा बरे बा फुकाची पार्टी भेटून राहिली खायला त्याच्यातही बाई काय काळ्याच. मी काळ्या करू जाऊ द्या बा. चला बंदे चालले तो पार्टी खायला. चला बा. हे फुकटे खाणारे जे आहेत की नाही ते नुसतं डब्बा घेऊनच पोहायला पाहिजेत बरं. अशी भाजी करा चांगली फन चांगली ना. तशीच भाजी करून आपण टाकणं. मिरकूट टाक अजून टाक सायाचं. हा अरे डब्यानंच पहिले पाहिजे नाही काय. टाकतो ना मी तर मिरकूट टाकेला बम टाकतो मिरकूट. नुसतं घे घाल झाले पाहिजे फुकटे. आपण मिरकूट करून राहिलं का आपली हाल होती ना रे बापा याच्या बरोबर. हा कसं रे काय म्हणणार वाटेसा उकड आणून घेऊ पहिले. मग पाहू पुढे ज्याचं कामच नाही. हा त्याला सांगू आपण मग जेवतो बा आम्ही मग जेवतो. असं करून शाळा आहे की नाही. बरं तसं करू मग. आता पहिले उकड हाणून घेऊया बघून येतली रपो हे की नाही. आपलं जमून घेऊ पाहिजे. मग बसाले का खात म्हणा. हड्ड्या धुनच खाल्ल्या पाहिजे त्याईनं. असं तिकड झालं पाहिजे आता. हा बुटे बा चला जमा पाहिजे फिरवा चंपा. तसंच करू आता. घ्या म्हणा दाबून मग कसं आहे तर. पार्ट्या करता रे वावरायचं शिवराईनं. थांबा आता कधी येईल का मलेच भाजी सांगतात. मलेच करा लागते. मलेच कुठाने करा लागतात. ती नुसतं बादशासारखी फिरतात. पाय एक जण आहे का 38,000 पाय. सारे गेली इकडे तिकडे फिरायले. हा आणि तू मी हा जडीचा गद्यासारखी चंपा फिरवायले भाजी करायले. हा ना बुडे बा माणसाला चांगली भाजी करा वाटते. पण मग असं करतात ना अरे साधा गप्पा गोष्टी मारायला काही नाही. हा कोणी द्यायला नाही सवऱ्याला नाही. आपण ठेका घेतला काही मग यायला वकातच करा लागते. असाच वकात करा लागते सहा यायले. हा खाऊ घाला गरम चांगलं. हा पुरं तिखट फन. हा तिखट फन आहे. चाल ती येऊन राहिले बरं. ते तिकटाची पूड टाक खाली. आणि म्हणते तिकीट जास्त टाकलं. चाल ठेव खाली टाक बाबा. येऊन राहिले ते बवारे. हा बुडे बा टाकतो खाली टाकतो. हा बुडे बा तापची भाजी बनवा बरं. नाही तर मग कसं पाणी पंचड भाजी बनवसान नाही तर बा. नामदेव तू मग आजची भाजी खाल्ली नाही का गड्या? टापचीच भाजी असते ना माही. ओकत नाही का आपली भाजी? पाय ना तू आता बोटं चोकत खाशीन तू. थांबा ना देखो पाणी पिऊ जर थंडेगार नाही झाले तुम्ही हागूनच लागतात तुम्हाला. थांबा तुम्ही. हा कसे बोटं चोकत खातात कसं काय. वरचं पाण्याचं भरलंच नाही ठेवत मी. पाणीच नाही ठेवत. बंदेले खाऊ देतो वाढून देतो. पाणीच नाही. काय का माती खाता का मग पाहू. कार बापा कोणतील्या फुकट्या मुतले राहिले का हो बापा नामदेव भाऊ? हा यायला काल सांगितलो बापा. हा फुकटे आहे ना बापा. बिजा तुटेला हा खायले तुम्हाला सांगतो. आपल्याला एक बोटीने ठेवणार त्याच्या. अरे आले का फुकट खाऊ? या बसा आमच्या उरा बोकांडीवर आमच्या. खा फुकट आमच्या उरा. बे फुकट खाऊ तू बसेल आम्हा उरावर. हा पहिले विचार. कोणाचा खाऊन राहिला तू तर मोठा येऊन बसला आधी. जसं की त्यानं पार्टी दिली. अरे पार्टी मी देऊन राहिलो आणि मला म्हणते तो फुकट खाऊ आले काय. बादशाह बाबा काय भोवर आहे रे बाबा. काय म्हणलं रे बा यानं. केला कडे यानं घोर केला रे बापा यानं. बापा भाऊ चुप राहू बापा. पार्टी त्या बुड्यानं दिली ना काय तुम्ही बापा बोलून राहिले. फुकट खाऊन गिकट खाऊ त्या तोंडावर टाकली. अरे मलेच काय माहित बापा. हा दरबारीन म्हटलं बा फुकट खायला येते या बारी नाही आला अशी म्हणून मी म्हटलो सभागत म्हटलं गेलो मा तोंडातून निघलं ते. आता काय करू. थांबा. अरे बुडे बा आपले भाऊ मजाक करून राहिले तुमची. बुडा काय म्हणते बा. त्यांचं असं म्हणणं होतं बा की यावेळेस कशी का बा बुड्याने पार्टी दिली काय दिली असा विषय होता तो.
सांगू नको मले काही तेल मीठ चोपडू नको. मला सारं समजते ना, मी काय हेंबाळाव का? कोणाला काय म्हणायचं असते न कोणाला काय नाही तर हं? काही आहे गड्या हो तुम्ही पण, काही आहे पण. अरे कोणती जाऊ दे. हा बोलला गड्या तू, जाऊ दे. हा थांबा मलाच काहीतरी टेम्पो टाका लागेल मला. गंधीश ये बरं भाजी कशी झाली पाय बरं. हा पाय बरं कशी झाली तर घे बरं आता. तू न बनवली भाजी तर टापच होणार आहे न बाबा रे. हा तुझ्या हातची भाजी होकते का बाबा? हा टापच होशील भाजी. काही मला खाणे लागून काही टेस्ट नाही करत बा आम्ही. गरम गरम लोक मग हाताला टाकतात. घरी गेलो की पुरे हाताला फोड येतात माय. पण घेऊन पाय जराशी प्लेटीत घे ना, हातावर न घेऊ प्लेटीत घे. चाल रसा पाय जरासा काहीच टेस्ट करू. बुड्याला जमलं रे बापा, बरोबर करून म्हणजे बरोबर जमवते बुडा. केला बुडा ड्रायव्हर. नाही मी काही घेत नाही बापा, खातही नाही मी बापा. हा ते नको सांगू मुली. मग मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. उर्वरित भाग आपण उद्या पाहू मग.